कोट्यवधी रुपयांच्या निधीतून केलेल्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। वैजापूर शहरात सध्या सिमेंट रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र या कामांच्या गुणवत्तेवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाहीये, ज्यामुळे बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे। शहरातील फुलेवाडी रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी सिमेंट रस्त्याची कामे झाली। यामध्ये सावतानगर परिसरात झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची येथील नागरिकांचे म्हणणे आहे। तर 2 ते 3 महिन्यातच या रस्त्याचे सिमेंट दिसेनासे झाले व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी उघडी पडल्याचे दिसून येत आहे। यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर परिसरातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे। तर याच परिसरात असलेल्या शास्त्रनगरमध्ये देखील सिमेंट रस्त्याची कामे झाली आहे, मात्र रस्त्याच्या कडेला मुरुम टाकण्यात आलेला नाहीये। त्यामुळे नागरिकांनी स्वखर्चातून रस्त्याच्या कडेला मुरुम टाकला। तर याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी या कामात मुरुमाची तरतूद असून ठेकेदाराने मुरुम टाकावा असे सांगितले होते। तर याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमचे इंजिनियर कामाचे बिल काढण्यापूर्वी संबंधित रस्त्याची पाहणी करून काम दर्जेदार झाले की नाही याची खात्री करतात। संबंधित रस्त्याचे काम इस्टिमेटनुसार झाले असेल तरच कामाचे बिल निघेल असे मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी प्रसंगी बोलत असताना सांगितले आहे। रस्त्याबाबत काय समस्या? रस्त्यावर समस्या अशी आहे का समोरचे जे साईड पंखे भरलेले नाही, रोड बनवून 4 महिने झाले आणि या सिमेंट रोडचे सारे फुपाटा उडून राहिला, पूर्ण सिमेंट उडते या रोड रोज पूर्ण धूळ उडते, कॉन्क्रिटीकरण चांगलं झालेलं नाही, खडीवर आलेली उडी पडलेली खडी। काय समस्या आहे तुमची रस्त्याबाबत? हे पंच भरायला पाहिजे होते त्यांनी, पूर्ण तडे गेलेली असं व्यवस्थित रोड करायला पाहिजे होता। ढाळ पूर्ण घराबाहेर चालला, जनावर ऐकायला चाललं पाणी पूर्ण। काय समस्या तुमची रोड बाबत? रोड बनवून 2-3 महिने झालेले, पण रोड बघा तुम्ही कसा दिसतोय, पूर्ण सिमेंट पण उडालेलं आहे आणि खडी पण दिसते त्यावरची आणि साईडचे पंखे पण भरलेले नाही।